नमस्कार. कलाकार कसे कसे असतात बघा, कारण आपल्याकडे भजन, कीर्तन, ऑर्केस्ट्रा, कलापथक ह्या सगळ्या कलाकार असतात. पण मी चाळीसगावमध्ये आहे. चाळीसगावमध्ये एक प्रथा आहे. एखाद्याच्या घरी मौत झाली तर तिथे भजनाचा कार्यक्रम असतो आणि तिथं गाण्याचा कार्यक्रम असतो. आणि हे आमचे आहेत जळगावचे नाना पाटील. हे खूप सिनियर कलाकार आहेत जळगावमधील. हे यांच्या घरामध्ये मयत होते ना, तर तिथं मैतीवरची गाणी, अभंग आणि प्रबोधन हे करतात. कारण इकडची प्रथा आहे ती. म्हणजे कलाकार हा कलाकारच असतो. तुम्ही कशा पद्धतीने करता? ज्या ठिकाणी आई मेली असेल त्या ठिकाणी मी पूर्ण कार्यक्रम आईवर करतो आणि ज्या ठिकाणी बाप मेला असेल त्या ठिकाणी बापावर कार्यक्रम करतो. मग त्यामध्ये आईवरची गीतं असतात. आई आपल्यासाठी काय करते, आई आपल्यासाठी किती कष्ट करते. खरं तर मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या भागात जातो त्या ठिकाणी रोज मी हेच सांगतो की जगाच्या पाठीवर माय आणि बाप यांच्यापेक्षा कोणताही देव मोठा नाही, प्रातस्मरणीय नाही, वंदनीय नाही, आदरणीय नाही आणि पूजनीय नाही. वाह, क्या बात आहे. म्हणजे अशा कलाकारांना खरोखर वंदन आहे. कारण ही कला जपत नाहीत, ही आपली मराठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपतात. अशा कलाकारांना खरंच हॅट्स ऑफ.